नमस्कार, तुम्ही बघत आहे लेगसी इन मराठी. माझं नाव देव. 90 दिवसात अख्खा स्टॉक मार्केटचा कोर्स मी तुमच्यासमोर आणलेला आहे. आज आहे डे 1. तुम्हाला कोणताच कोर्स मार्केटमध्ये जाऊन परचेस करण्याची गरज नाही आहे. कोणताच तुम्हाला क्लासेस लावण्याची गरज नाही आहे. कोणाला पैसे नका देऊ. लेगसी इन मराठी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला शिकवणार. एक सबस्क्राईब, एक लाईक महत्त्वाचं. व्हिडिओमध्ये काही पॉईंट्स सांगतो, ते इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्ही नोट करून घ्यावे. पुस्तकेत किंवा जेव्हा पण व्हिडिओ तुम्ही बघता तेव्हा कुठेतरी नोट, लॅपटॉप, नोटपॅड, मोबाईलमध्ये नोट्स काढून घ्यावे. प्लस चालता फिरता व्हिडिओ पाहू नये. झालं तर हेडफोन वापरा. हेडफोन वापरल्याने मी काय बोलत आहे, माझं उच्चारण काय ते तुम्हाला क्लिअर कानात ऐकू येणार. व्हिडिओला लाईक करून ठेवा, वॉच लेटरमध्ये टाका, पण नंतर पहा जेव्हा टाईम भेटेल. एकदम आरामशीर, एकदम निवांत पहा. पण प्लीज 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 चालता फिरता कृपया करून व्हिडिओ पाहू नये. चला व्हिडिओ सुरू करूया. आजचा आहे डे 1. आज आपण शिकणार आहोत शेअर बाजार म्हणजे काय. जर सगळ्यात पहिले प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो, शेअर बाजार म्हणजे काय. शेअर बाजार काय. 9-10 दिवसाची सिरीज आहे. डे 1 आहे. हा व्हिडिओ 1 जुलैला येणार होता, पण काही कारणामुळे 2 जुलैला येत आहे. तो 1 दिवस लेट झालेली सिरीज आहे, पण व्हॉट्सएव्हर. चला आज समजूया काय असते शेअर बाजार काय आहे, कशा प्रकारे काम करतो. एक कंपनी आहे. कंपनी कोणती पण असू शकते. XYZ एक कंपनी आहे. त्या कंपनीला भांडवलाची म्हणजे मनीची नीड आहे. त्या कंपनीला पैसा पाहिजे. ते कंपनी त्याचे शेअर्स वाटप करते. काय करते? शेअर्स. काय करते वाटप? शेअर्स वाटप करते. आणि मग कोण विकत घेतात त्याला? सामान्य लोक. सामान्य लोक त्या शेअर्सला, हे कंपनी शेअर वाटप करत असते. सामान्य लोक त्याला विकत का घेतील? कारण गुंतवणूकदार ते पैसे देतात. काय देतात? पैसे. समजून घ्या. आजचा हा जो PDF आहे तो तुम्हाला भेटणार माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये. डेल्टा आणि लेमनची लिंक आहे. हे आम्हाला व्हेरीफाय करण्यासाठी, कारण याचा API असो, ऑटो प्रोसेसिंग इंटरफेस क्लीन असतो, सिम्पल असतो. आम्ही त्याचा API वापरतो. API काय असतो तर तुम्ही त्याच्यावर जेव्हा पण अकाउंट क्रिएट करता आणि एक गुगल फॉर्म खाली आलेला आहे किंवा एक फॉर्म आलेला आहे, त्याच्यात तुम्ही जेव्हा फॉर्म फिलअप करता तेव्हा आम्हाला कळतं की नवीन लोक आलेले आहेत ज्यांना आम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करायचं, आणि तुम्ही ऑटोमॅटिकली व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड होता. हा PDF तुम्हाला तिथे भेटणार. 90 डेजचे 90 PDF राहणार आहेत, हे लक्षात असू द्या. 90 डेजचे 90 PDF तुमच्यासमोर येणार आहे. त्याचे तुम्हाला व्हॉट्सॲपमध्ये भेटणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये डेल्टा आणि लेमन याच्या लिंक तुम्हाला भेटणार. ते लिंकवर अकाउंट क्रिएट करून आमच्याकडे एक API असतो. APIद्वारा आम्ही पाहणार तुमचा जो लिंक आहे ते अकाउंट क्रिएट करून UID सबमिट करायची. UID काय असते तर आधीच मी सांगितलेला UID काय असते, कशा प्रकारे काम करते, किंवा तुम्हाला त्या फॉर्ममध्येच भेटून जाणार. त्याच्या खाली एक फॉर्म असणार, त्याच्यात तुम्ही डेल्टाची ID टाका प्लस लेमनची ID टाका, आणि बूम, तुमचा जो पूर्ण 90 डेजचा PDF एक दिवशी अपलोड होणार, ते तुम्हाला तिथे दिसून जाणार आहे. चला समजून घेऊया आता की शेअर्स सामान्य भाग असतो जे कंपनी देतात, आणि मग त्याच्यातून पैसे देऊन आपण त्याचे शेअर घेऊ शकतो. म्हणजे त्या कंपनीची हिस्सेदारी आपण घेतो. याला थोडं डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी थोडंसं लक्ष असू द्या इकडे. शेअर खरेदी, जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर विकत घेता तेव्हा तुम्ही त्या कंपनीच्या छोट्याशा हिश्श्याची भागाचा मालिक बनता. त्या छोट्या एक XYZ कंपनी आहे, त्याचे जेव्हा तुम्ही शेअर घेता तर त्या कंपनीचे ओनर तुम्ही बनता. छोटेसे ओनर बनता, जास्त मोठे नाही. कंपनीची प्रगती, जर भविष्यात कंपनी चांगला व्यवसाय केला, ते कंपनीचा ग्रोथ झाली, तर कंपनीला नफा होतो, प्रॉफिट झाला तर आपल्याला पण तो प्रॉफिट होतो. तुमचा काय फायदा? जर तुमच्या शेअर्सची किंमत वाढते आणि तुम्हाला फायदा, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, जे तुम्ही पैसे दिले ते वरतो. याचं एक उदाहरण आपण समजून घेऊया सिंपल आणि सरळ भाषेत. काय होतं, एक माणूस आहे, याने 100 रुपये टाकले. 100 रुपयाचे त्यांनी XYZ नावाच्या कंपनीमध्ये 10 शेअर घेतले. म्हणजे 10 रुपयाचा त्याला एक शेअर पडला. 10 रुपयाचा त्याला एक शेअर पडला. समजा ते कंपनी उद्या जाऊन प्रॉफिट करते. जे 100 रुपये त्यांनी निवेश केले होते, 10 रुपयाचा जो शेअर होता ते कंपनी ओव्हरऑल प्रॉफिट करते. ते बनते सपोज 10चे 20 रुपये बनतात. तो ओव्हरऑल जे त्यांनी 10 रुपयाचे 10 शेअर घेतले होते ते 100 रुपयाचे त्याचे 200 रुपये होतात. पण त्या कंपनी XYZ नावाची जी कंपनी होती तिचा प्रॉफिट झाला तरच या व्यक्तीचा प्रॉफिट होणार. त्या कंपनीचा लॉस झाला तर या व्यक्तीचे जे 100 रुपयाचा पण लॉस होणार, हे तुम्ही लक्ष असू द्या. असं नाही की फक्त मार्केटमध्ये प्रॉफिटच होतो. समजून घ्यावे. एक सिंपल उदाहरण तुमच्या समोर प्रस्तुत करतो. भाजी मंडीचा शेअर बाजार एक तुलना समजून घ्या तुम्ही. भाजी मंडी म्हणजे मार्केट आणि शेअर बाजार म्हणजे शेअर मार्केट. काय विकत घेतल्या जाते भाजी मंडीत? तर फळे आणि भाज्या विकत घेतल्या जाते. खरीददार कोण असतो? तर सामान्य नागरिक खरीददार असतो. किंमत कशी ठरते? तर मागणी आणि पुरवठा, डिमांड अँड सप्लायवर किंमत ठरते. आणि फायदा काय असतो? तर चांगली भाजी मिळते. तसंच समजून घ्या. मार्केटमध्ये भाजीपाल्यासारखं समजून घेऊया. कंपनीचे शेअर आपण घेतो. इथं भाजीपाल्या विकत घेतल्या मार्केटमधून, इथं कंपनीचे शेअर आपण विकत घेतो. त्याच्यानंतर खरीददार कोण असतो? तर सामान्य ग्राहक हा खरीददार असतो. इथं गुंतवणादार म्हणजे तो पण सामान्य ग्राहकच असतो, पण गुंतवणूक करतो एक छोट्या पैशाची. 100 रुपयापासून तुम्ही सुरू करू शकता. काही लोक म्युच्युअल फंड 100 रुपयापासूनच सुरू करतात. किंमत कशी ठरते? तर मागणी आणि पुरवठा, त्याचे डिमांड अँड सप्लाय. एका किराणा दुकानात गेले, साखर फक्त 10 किलो आहे. दुकानाच्या बाहेर 100 लोक उभे आहे. सगळ्याला ते 10 किलो साखर पाहिजे. डिमांड लय आहे, पण सप्लाय फक्त 10 किलो साखर आहे.
याचा अर्थ डिमांड अँड सप्लाय. भविष्यात शिकू काय डिटेल येणार आहे. तुम्ही चिंता करूच नका की आता तुम्हाला कुठं क्लासेस लावायची गरज आहे की कुठं पैसा स्पेंड करायची गरज आहे. फायदा काय असतो समजून घ्यावे. फायदा काय असतो, चांगली भाजी मिळते, पैशाची वाढ होते, आपल्याला चांगली भाजी मिळते, भाजीपाल्यात लवकर गेलो, डिमांड चांगली असली, सप्लाय चांगला असला, पैसे आपण बरोबर दिले तर सामान्य ग्राहकाला चांगली भाजी मिळते आणि मार्केटमध्ये चांगला नफा होतो. आता थोडक्यात सांगण्याचे झाले तर मी काय सांगणार, शेअर बाजार हा असा बाजार आहे जिथे सामान्य माणसाने मोठ्या कंपनीच्या मालकी हक्कात आपला वाटा खरेदी करून त्याच्या नफ्यात भागीदार होऊ शकता. छोट्या कंपनी XYZ कंपनी, आता तुम्ही रिलायन्स कंपनीमध्ये पण हिस्सेदारी घेऊ शकता. त्याचा एक स्टॉक घेतला आपण ना, ते अगर रिलायन्स कंपनीवर चालली, अंबानी एकदम प्रॉफिट करू राहिला तर तुमचे पण पैसे वाढणार, अंबानीचा लॉस झाला तुमचे पैसे पण लॉस होणार. तज्ञांचा सल्ला काय आहे तर लक्षात ठेवा, शेअर म्हणजे कंपनीतील तुमचा वाटा, शेअर म्हणजे तुमच्या कंपनीत असलेला थोडासा हिस्सा. कंपनीला तोटा लॉस झाला तर तुमच्या शेअरची किंमत कमी होते आणि तुमचे नुकसान होऊ शकते. शेअर बाजारात गुंतवणूक करताना नेहमी अभ्यास करूनच निर्णय घ्या. आता अभ्यास काय करायचा याच्यासाठी तेच शिकवायला मी आलेलो आहे, म्हणजे लेगसी इन मराठी. कळालं असेल, आय होप तुम्हाला एवढे टॉपिक समजले असेल मी काय समजवण्याचा प्रयत्न केला तर. हा पूर्ण PDF तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर भेटणार. प्रॉपर गुगल फॉर्म दिलेला आहे खाली, त्याला फिलअप करा आणि तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये डायरेक्ट फटाफट ॲड केल्या जाईल, जिथे हा PDF भेटणार. खाली डिस्क्रिप्शनवर लिंक आहे, त्याने तुम्हाला UID भेटणार. डिस्क्रिप्शन पहा, सगळं समजणार. विथ दॅट सेड, आय होप यू गेटिंग माय पॉईंट. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ. हा होता Day 1 ऑफ 90 days स्टॉक मार्केट लर्निंग.